सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींना फटकारलेला आहे। भारतीय सैन्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना फटकारण्यात आलेला आहे। तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, संसदेमध्ये बोलण्याऐवजी सोशल मीडियावर का प्रश्न विचारताय, अशा प्रकारचा सवाल देखील कोर्टाने केलेला आहे। चीनने 2000 किलोमीटर जमिनीवरती कब्जा केलाय, हे तुम्हाला कसं कळलं, असा सवाल देखील कोर्टाने राहुल गांधी यांना केलेला आहे। टिप्पण्या कोणत्याही विश्वसनीय माहितीवर आधारित आहेत का, असं देखील कोर्टाने विचारलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे। शिवाजी, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना फटकारलेला आहे। भारतीय सैन्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणीवरून ही फटकार लगावलेली आहे। राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मोठं संज्ञान घेतल्याचं पाहायला मिळते आणि न्यायालयाने जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीने जबाबदारीने वागावं या संदर्भामधील ज्या मार्गदर्शन आणि जर आपण पाहिलं तर एक कानपिचक्या म्हणू शकतो त्या राहुल गांधी यांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांनी म्हटलंय की तुम्हाला कशा प्रकारे कळालं की 2000 चौरस किलोमीटर भारतीय भूभाग चिनी लोकांनी व्यापला आहे, तुम्ही तिथे होता का, तुमच्याकडे काही विश्वासार्ह पुरावे आहेत का। तुमच्या खंडपीठाने यानंतर हेही विचारलं की तुम्ही कोणते पुरावे नसताना अशा प्रकारची विधानं कशी करू शकतात, जर तुम्ही खरे भारतीय असाल तर तुम्ही असे काही बोलणार नाही, अशा पद्धतीने या संदर्भामध्ये वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे। आता या सगळ्या संदर्भामधून वेगवेगळे अर्थ जे आहेत ते या ठिकाणी निघू शकतात। या संदर्भामध्ये त्यांनी म्हटलेलं याच्या सगळ्या संदर्भामध्ये जे काँग्रेसचे वकील आहेत अभिषेक मनु सिंघवी यांनी या संदर्भात म्हटलेलं आहे की जर विरोधी पक्ष नेते अशा पद्धतीने एखाद्या गोष्टीवरती बोलू शकत नसतील तर हे दुर्दैवी आहे, ते मुद्दे उपस्थित करत असतात। मात्र सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने तुम्ही खरे भारतीय असाल अशा पद्धतीचं जे वक्तव्य केलेलं आहे त्यामध्ये दोन्ही गटाकडनं आता चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यावरती वेगवेगळे दावे प्रतिदावे पाहायला मिळते, मात्र न्यायालयाचं हे वक्तव्य असल्यामुळं यावरती फार प्रमाणे विरोधी पक्ष भाष्य करणार नाही। मात्र न्यायालयाने शिवाजी, मी तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवतोय। खासदार कंगना राणावत या संदर्भात बोलतात, आपण थेट और लोगों को भी ध्यान रखना चाहिए कि वो भारत की अस्मिता को, अखंडता को और सबसे ज्यादा तो उनके मनोबल को किसी तरह की ठेस न पहुंचाए। सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारलेला आहे। भारतीय सैन्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना फटकारण्यात आलेला आहे। तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, संसदेमध्ये बोलण्याऐवजी सोशल मीडियावर का प्रश्न विचारताय, असा सवाल देखील कोर्टाने केला आहे।